को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचे ₹1 भरावं लागतं आणि ₹1साठी मग त्या शेतकऱ्याला हेलपाटे घ्यावं लागतं. ते ₹100-200 खर्च होते. तो ₹1 आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा ₹1चा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याच्या सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे. आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला ₹1 भरावा लागणार नाही. कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल. किमान ₹200-300 खर्च लागायचं, याचं जायचं, त्या लाईनला उभं राहा, हे करा ते करा, त्या अडचणी होत्या, दिवस जात होता. कसं आहे, पैशापेक्षा खटपट जास्त, म्हणजे त्रास जास्त. सरकारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का, त्या ₹1 तर असं वाटतं ₹1000 देऊन दे, पण काही त्रास नको देऊ बाबा. आणि आणि आपण 15 एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यात आपण 90% वाटप पूर्ण केलं. 11 वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालो आहे. 90%. तिथं राष्ट्रीयकृत बँक 60%वरही गेल्या नाही. सांगा. केंद्र सरकारने 14 पिकांच्या MSP वाढ केली, कापसाला ₹501 वाढ केली, धानाला 117. वेळेवर शासकीय खरेदी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. नाही, प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जी खरेदी केल्या जातं तर ज्वारीची खरेदी ठेवली, पण टार्गेट कमी दिलं. नाही तर अजूनही प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 हजार क्विंटल ज्वारी त्याच्याच पडून आहे, 20-20 हजार क्विंटल. दुसरं असं का कापसावर ₹500 वाढवले म्हणजे पहिले 5% घाटा करून कापसाला विकावं लागतं. काय होतं आहे का 15% नफा धरून राज्य सरकारनं ₹8,500 पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं 15% नफा धरून भाव जाहीर केला 7,000. आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का, 15% नफा किमान भेटला पाहिजे असा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थे त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का ₹8,500 क्विंटल भाव भेटले तर किमान 15% नफा भेटेल. पण केंद्र सरकारनं ₹7,000 भाव जाहीर केल्यामुळं 5% घाट्यानं कापूस विकावा लागला. नफा तर 16च, 500 म्हणजे जखमीवर मलम लावणे नाही. खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचे ₹1 भरावं लागतं आणि ₹1साठी मग त्या शेतकऱ्याला हेलपाटे घ्यावं लागतं. ते ₹100-200 खर्च होते. तो ₹1 आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा ₹1चा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याच्या सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे. आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला ₹1 भरावं लागणार नाही. कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल. किमान ₹200-300 खर्च लागायचं, याचं जायचं, त्या लाईनला उभं राहा, हे करा ते करा, त्या अडचणी होत्या, दिवस जात होता. कसं आहे, पैशापेक्षा खटपट जास्त, म्हणजे त्रास जास्त. सरकारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का, त्या ₹1 तर असं वाटतं ₹1000 देऊन दे, पण काही त्रास नको देऊ बाबा. आणि आपण 15 एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यात आपण 90% वाटप पूर्ण केलं. 11 वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालो आहे. 90%. तिथं राष्ट्रीयकृत बँक 60%वरही गेल्या नाही. सांगा. केंद्र सरकारने 14 पिकांच्या MSP वाढ केली, कापसाला ₹501 वाढ केली, धानाला 117. वेळेवर शासकीय खरेदी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. नाही, प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जी खरेदी केल्या जातं तर ज्वारीची खरेदी ठेवली, पण टार्गेट कमी दिलं. नाही तर अजूनही प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 हजार क्विंटल ज्वारी त्याच्याच पडून आहे, 20-20 हजार क्विंटल. दुसरं असं का कापसावर ₹500 वाढवले म्हणजे पहिले 5% घाटा करून कापसाला विकावं लागतं. काय होतं आहे का 15% नफा धरून राज्य सरकारनं ₹8,500 पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं 15% नफा धरून भाव जाहीर केला 7,000.
आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का, 15% नफा किमान भेटला पाहिजे असा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थे त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का 8,500 रुपये क्विंटल भाव भेटले तर किमान 15% नफा भेटेल. पण केंद्र सरकारनं 7,000 रुपये भाव जाहीर केल्यामुळं 5% घाट्यानं कापूस विकावा लागला. नफा तर 16च, 500 म्हणजे जखमीवर मलम लावणे नाही, ते जखम अधिक खरडवून टाकणं आहे. म्हणजे अशा प्रकारची टिंगलबाजी केंद्र सरकारनं करणं थांबवावं. तो एक राजकीय प्रश्न आहे की शिवसेनेच्या फाळणीला 2 वर्ष पूर्ण झालेले, काल दोन्ही पक्षांचे मेळावे झालेले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्या? त्या 2 पक्षाचे मेळावे आहे, मला काय तिचे संबंध? मी प्रहारचा पक्का आहे, मला शिवसेनेचं काय करायचं आहे? ते दोघांचे आहे असं होऊ नये कोणत्या पक्षाचं. उद्या माय पक्षाचं असं झालं तर मग काय करावं? असं कोणावर अशी प्रकारची आपत्ती येऊ नये. आता आली तर सगळ्यांना सांभाळून घेतलं ना, उद्धव साहेबांना घेतलं आणि शिंदे साहेबांना घेतलं. सगळेच आहे व्यवस्था. शिंदे साहेबाचे खासदार चांगले निवडून आले आणि उद्धव साहेबाचे आले, त्यांना बरं झालं जे काही झालं ते चांगलं झालं. उलट पण कमी झाले, मला वाटतं 18 होते, आता ते 17च आहे, एक खासदार कमी झाला. मी काँग्रेसवरही टीका करतो, ते दिसत नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. गेल्या 5 महिन्यामध्ये एकट्या अमरावती जिल्हा 143 आत्महत्या आहे. विभागामध्ये जर पाहिलं तर 461 शेतकरी आत्महत्या. तुम्ही काय सांगा? काय झालंय, आत्महत्या याला 3-4 कारणं फार महत्त्वाची आहे. एक कारण आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं कारण आहे भावाचं, आणि त्याला अधिक 2 कारणं आहे, शैक्षणिक खर्च आणि आरोग्याचा खर्च. ह्या तीनही गोष्टीमध्ये हा सगळा ग्रामीण भागातला राहणारा शेतकरी सगळ्या जाती धर्मातला हा उभ्यानं कापला जातो. जसं पीक कापावं तसं शेतकऱ्याला कापण्याची व्यवस्था सरकारच्या धोरणामध्ये आहे. काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे. काँग्रेसनं याच्यापेक्षा काही जास्त चांगलं केलं नाही. 2007चा स्वामीनाथन आयोग 4चा 2000 आतापर्यंत त्यांनी धुळखाट ठेवला. हे काँग्रेसचंच पाप आहे. असं वाटलं तो स्वामीनाथन आयोग उचलून भाजपाला त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचं दिशा देईल, ते पण भाजपनं केलेलं नाही आहे. आता तुम्ही एक सांगा, कांद्याची निर्यात थांबवली म्हणजे वाढलेले भाव कमी करण्याचं काम सरकारनं केलं, पण कमी झालेले भाव वाढायचं काम केंद्र सरकार करत नाही. मग वाढलेले भाव जर तुम्ही कमी करण्याची ताकद ठेवताय तर कमी झालेले भाव वाढत का नाही, हा प्रश्न आहे. मग हे प्रश्न लोकसभेत राहिले काय? काँग्रेसले सगळे मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांना मत मारलं नसतं तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं. म्हणजे काँग्रेसच्या बाजूनं मुस्लिम आणि बौद्ध धर्म मजबूतीनं उभा राहिला, त्याच ताकदीनं BJPकडे कट्टर हिंदूवादी उभे राहिले. मग या दोघांमध्ये शेतकरी आणि मजूर कष्टकरी सगळ्या जाती धर्मातला हा सगळा त्याचा सत्यानाश झाला. तो दिसलाच नाही, तो या निवडणुकीत कुठंच दिसला नाही. आणि तुम्ही मीडियावाल्यांना कधी दाखवला नाही. तुम्ही एक तरी बातमी तुमच्या मीडियानं केली का सांगा बरं? का तुरीचे भाव, सोयाबीनचे भाव आणि तेव्हा कापसाचे भाव 500-500 रुपयानं कमी झाले. तुमची ब्रेकिंग न्यूज कधीच नव्हती. आणि मग हे सगळी व्यवस्थाच आपल्या विरोधात आहे असं शेतकऱ्याला भास व्हायला लागला. किमान तुम्हाला जरी अपेक्षा आहे का कॅमेरामॅनले उद्या 10,000 रुपये महिना वाढून भेटन भाव, तर त्याला थोडीशी खुशीनं जगतं, आधार राहतो त्याला. आता इथं आधार देण्याचं कामच नाही आहे. आणि म्हणून ही जी मतदानाची याच्यात शेतकऱ्याची तेवढीच चूक आहे. आम्ही मतं मारताना निळा, हिरवा, भगवा, पिवळा झेंडा पाहून मतं मारतोय. झेंड्याला महत्त्व आहे, अजेंड्याला काही महत्त्व राहिलं नाही. त्याचे परिणाम आपण दिवसेंदिवस अशाच मोठ्या प्रमाणात दिसत राहील. मला वाटतं ह्या निवडणुका जेव्हा मुद्द्यावर होईल, गरिबाच्या घरकुलाचा मुद्दा असेल, मजुराच्या मजुरीचा मुद्दा असेल. आजही तुम्ही सांगा, मजूर मेला. काल आमची इथं एक पान लागून म्हणजे साप चावून एक मजूर मृत्यू पावला. शेतकऱ्याला 2 लाख रुपये देतं, पण मजुराला काहीच भेटत नाही. मग ती योजना शेतकऱ्याला लागू केली, गावातल्या मजुराला केली नाही. गावात मजूर शेतकरी जास्त शेतीत जाते, त्याच्या दुर्घटना जास्त होते, पण त्याला ते भेटत नाही. हे दुर्भाग्यच आहे. अजूनही 3 महिने झाले संजय गांधी श्रावणबाळचा म्हाताऱ्यांचा पगार भेटला नाही. 3 महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारनं 200 रुपये त्याच्या हिश्श्याचे 2 वर्षापासून दिले नाही.
एकाही खासदारानं या बाबतीत या अधिवेशनात तरी कोणी बोललं नाही. हे दुर्दैव आहे. आम्हाला काय आहे, आम्ही जातीपाती धर्मावर बोललं तर आमचे स्वागत होते, आमच्यासाठी बँडबाजा आणल्या जाते. पण आम्ही कित्येक वर्षापासून या निवडणुकीत आम्ही सांगितलं का आम्ही धर्मजात म्हणून आम्हाला मतदान करू नका, शेतकरी म्हणून मजूर म्हणून मतदान केला. तुम्ही तरी ब्रेकिंग केली काय झाली? तुम्ही करत नाही. आणि इथं या शेतकऱ्याचं मरण होते हे लक्षात ठेवा. भाजपची चिंतन बैठक होती राणाचा पराभव झाला, तर आशिष देशमुख आले होते निरीक्षक. तर त्यांना मी प्रश्न केला की बा छोट्या पक्षांना स्थान देत नाही महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे हा भाजपला फटका आता विधानसभेत पोहोचू शकतो. त्याच्यात बच्चू कडू पण आहे म्हटलं, त्यांनाही पक्षामध्ये भाजप स्थान का देत नाही. तर ते म्हणे बच्चू कडू महायुतीतच आहे, त्यांना योग्य स्थान दिल्या जाईल मध्ये विधानसभेमध्ये असं म्हणायचं. आता ते कसं आहे, एखादी दुर्घटना झाल्यानंतर केलेली दुरुस्ती फार फायदेशीर नसते. कसं आहे, ओरिजिनल जे पाईप असतं त्याला तुकडा करून तोडला का तो कुठं ना कुठं लिकेज होते. त्याच्यानं हे अगोदरच झालं तर फार चांगलं. तर मन दुभागलं, नवीन पाईप आणूनही दिला तर ते जोडल्या गेला पाहिजे का नाही? बेंड पाहिजे ना त्याला. मुश्किल आहे. पण आता झटके चांगले बसले, त्याच्यानं येऊ शकते गाडी रुळावर. रानात अजून सुधारलंच नाही. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.